4 तारखेला की नाही आमच्या गावची यात्रा होती आणि या यात्रेमुळे की नाही आपले एवढे दिवस ब्लॉग पण आले नाही, कारण की त्या दिवशीपासून की नाही मी आजारी पडलेलो. चला तर मग त्या दिवशी काय झालं की नाही ते मी आज सांगतो. पहिल्यांदा की नाही त्यांना असं यात्रेत घेऊन आलो आणि त्यांना तिथे सोडून की नाही मी आमच्या मित्रांकडे आलो. आता आमच्या गावची यात्रा आहे की नाही फक्त 1 दिवसाची असते, पण त्या दिवशी की नाही एवढी जास्त गर्दी होत्या आणि इथं आल्यावर की नाही त्याच गर्दीत आम्ही कसर पहिल्यांदा येऊन की नाही दर्शन घेतलं आणि त्यानंतर की नाही आम्ही एवढी सगळेजण असं पालखीची वाट बघत थांबलेलं. नंतर मग थोड्या वेळात पालखी पण आली आणि आम्ही त्याचं दर्शन पण घेतलं आणि तिथनं मग बाहेर येऊन की नाही आमची यात्रा चालू झाली. आता 1 दिवसाची यात्रा असल्यामुळे की नाही पाळणं तर येतच नसत्या, म्हणून आता खेळणं तर बघूया म्हणलं. ते पण राहिलं बाजूला आणि आम्ही आलो भेळ खायला. मस्त पैकी सगळ्यांनी एक एक भेळ खाल्लं आणि त्यानंतर एक कुल्फी पण खाल्लो, जी की मी खायला नसायला पाहिजे होतो. तेवढ्यात मग आमच्या इकडे मामा पण आलती, त्यामुळे त्यांच्यासोबत पण की नाही भेळ नाही तर पाणीपुरी खायला आलो. भेळ तर खाल्ली होती म्हणून आणि पाणीपुरी घेतलं. लास्टला मग अनेकट्याकडनं की नाही दाबेली मिळाली, ती पण खाल्लं आणि हे एवढं सगळं खाऊन की नाही त्यानंतर आणि आम्ही यात्रा फिरायला गेलो. त्यात आणि यात्रेत पण कोणतीही वस्तू 40 रुपयाला होती ती 100 रुपयाला झाल्या, त्यामुळे की नाही यात्रेत आम्ही एक पण काय घेतलं नाही. तेवढ्यात मग इकडे आणि कोणतरी की नाही स्प्रिंग पोटॅटो देण्यासाठी तयार झालं, त्यामुळे मग ते पण मस्त पैकी असं स्वस्त्याने लावून खाऊन घेतलं आणि तिथनं मग आला आम्ही आणि आईस्क्रीम खाण्यासाठी, जे की मी हे खायला नसायला पाहिजे होतं. तरी पण ते खाऊन आमची यात्रा संपून मी मेडिकल मध्ये आलो. येऊन इथं विक्स गोळ्या त्यांनी घेतलेलो. तेवढ्या तिकडे आधी कणी कुत्र्याला बिस्किट टाकायला, पण तो टाकल्यावर कणी खाईनाच झालतं. पण कसं काय माहित, मी टाकायला चालू केल्यावर कणी ते लगेच खायला चालू केलं. बाकी मग आता रात्र पण लई झालेली, त्यामुळे सगळेजण गाड्या काढल्या आणि घरी निघालं. शेवटी मग आम्ही तर इग्नोर कराय, तुम्ही कोणतं कराय की नाही ते कमेंट करून जावा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो पण.